नर्मदेची जागा कोणीही घेऊ शकणार नाही हे सत्य आहे, पण जानकीनं सुद्धा स्वतःची अशी एक जागा निर्माण केली. कोणालाही जाऊन विचार, वामनला विचार, अमृताला विचार. मी कशाला कोणाला विचारू? गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. तुझ्या डोक्यावरून अजून कालचं बारशाचं ओझं गेलेलं दिसत नाही. असं काही नाही हो. आणि कालची जी काही धावपळ केली आहे ना मी, ते काय ओझं म्हणून नाही. काल जानकीच्या बाळाचं बारसं होतं आणि ते बाळ माझी बहीण आहे. त्यामुळे मोठी बहीण या नात्याने मी माझी सगळी कर्तव्य पार पाडलेली आहेत. आता इथून पुढे किमान तिचं लग्न होईपर्यंत तरी तिने काहीही कटकट करू नये की माझ्यासाठी हे केलं नाही, माझ्यासाठी ते केलं नाही. पण अमृता, खरंच कालचा सोहळा जर उत्तमपणे पार पडला असेल तर त्याचं सगळं श्रेय तुला जातं. किती धावपळ केलीस याची कल्पना आहे का तुला? म्हणूनच मी आणि वाकणीच म्हणत होतो की आमच्या पक्षाचं कार्याध्यक्षपद तुला द्यावं. भास पुरे झालं आता. बाबा हो, कालच्या अख्ख्या दिवसात माझं किती कौतुक झालं याची काही कल्पना आहे का तुम्हाला? जो तो येईल तो अमृता अमृता करतोय. आणि ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिल्या काकू सुद्धा माझं कौतुक करत होती. म्हणजे नंतर त्याची बडबड झाली सुरू, पण आधी सुरुवातीला गुड मॉर्निंग काय, अभिनंदन काय, माझा तर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे काल तिने माझं डोकं खाल्लं आणि आज तुझा दिवस खराब केला. डोकं खाल्लं म्हणजे? रात्रभर बाळाच्या उशाशी बसून अंगाई गात होती की काय? एवढं कुठे आपल्या बाळाचं नशीब की तिच्या तोंडून अंगाई ऐकायला मिळेल. असं काहीही नाही आहे, ऐकायला मिळेल सुद्धा. कारण आता तिने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय ना. मग काय, अंगाई गाणं आलंच आपोआप. म्हणजे मूल दत्तक घेण्याबद्दल ती तुझ्याशी पण बोलली का? बोलली. बराच वेळ त्याच विषयावरनं माझं डोकं खात होती. मला तर वाटतं ना तिला तो विषय माझ्याकडे बोलायचं होतं ना, म्हणूनच माझं खोटं खोटं कौतुक करत होती. मला सांगते ना, जवळजवळ जगातल्या सगळ्या थोर आयांची उदाहरणं मला दिली तिने. मला समजावत होती कसं आई होणं तिच्यासाठी फिजिकली शक्य नसलं ना तरी सायकोलॉजिकली तिची कशी गरज आहे हे मला सांगत होती. हे प्रकरण दिसतंय इतकं सोपं नाही अमृता. आधी ती एकटीच याविषयी बोलायची, पण आता वामन सुद्धा तिला सामील झालाय. वाकणीच्या बोलण्यात सुद्धा हा विषय बऱ्याचदा आला. बाबा, खरं म्हणजे मलाही ही गोष्ट जाणवली, पण मी बोलणं बरोबर नाही म्हणून मी विषय नाही काढला. हे प्रकरण इतक्यात थांबणार नाहीये. 1-2 दिवसात हे दोघं जण काहीतरी गडबड करणार. हो, पण वामन काकाही यात सामील असेल तर आपण काहीच करू नाही शकत. आपण गप्प बसूनही चालणार नाही. निदान मला तरी थोडंसं विचित्र वागावंही लागेल. भविष्यातले कटू प्रसंग टाळण्यासाठी हे विचित्र वागणं गरजेचंच आहे. बघा ना, काल रात्रीपर्यंत आपण सगळे किती वेगळा विचार करत होतो. नंतर झालं पुन्हा तेच रडगाणं सुरू. वामन जर हट्टाने मुलगाच दत्तक घेणार असेल तर हे रडगाणं पुढची अख्खी पिढी भोगणारच आहे. बाबा, राहू द्या ना आता, काढून टाका तो विषय डोक्यातून. हो, मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला आले होते, तर सकाळी सकाळी उगाच ह्या विषयावर बोलून दोघांचाही अख्खा दिवस नको खराब झाला. चालू द्या तुमची कामं, मी येते. अमृता, काय भाऊजीने निर्णय कळवला? नाही, बाबांचा अजून नीट विचार नाही करून झाला त्या विषयावर. मला वाटलंच होतं, त्यांच्याशी प्रेमाने वागून काहीच उपयोग नाही. मला माझ्या पद्धतीनेच वागावं लागलं. एक मिनिट, तुझ्या पद्धतीने म्हणजे काय ग? बाबांचा अजून नीट विचार करून नाही झालाय असं म्हटलं मी. याचा अर्थ ते कधीच विचार करणार नाही असा होत नाही. मग कधी विचार करणार आहेत? जानकीची मुलगी तुझ्या वयाची झाल्यानंतर आम्ही काय म्हातारपणी मूल दत्तक घ्यायचं? त्यांना म्हणावं तासाभरात काय तो निर्णय कळवा. ही तुझी धमकी असं समजू का मी?
जे समजायचंय ते समज. पण दुपारपर्यंत जर का त्यांनी त्यांचा निर्णय कळवला नाही ना, तर आम्हाला आमचा निर्णय सांगावा लागेल. काकू, तू सरळ सरळ आव्हान देतेस बाबांना. तुझ्या बाबांनी प्रत्येक वेळी आमचा अपमानच केला. पण तरीही आम्ही त्यांचा प्रत्येक शब्द पाळला. तुझ्या बाबांना ना निर्णय घेता येतच नाही, फक्त शब्द देता येतो. मला निवडणुकीत जिंकवून आणतील असा शब्द दिला होता. काय झालं? बरं तेही जाऊ, आम्ही ते सगळं विसरून हसत खेळत या सगळ्या समारंभात वावरत होतो. पण नाही, म्हटलं आता त्यांना 2 मुली झाल्या आहेत, त्यांना आमचं दुःख कळेल. पण कसलं काय, पालथ्या घड्यावर पाणी. आम्हाला माहिती, आम्हाला मूल होत नाहीये हा खरंच आमचाच प्रॉब्लेम आहे. आणि त्यावर एकच उपाय आहे, मूल दत्तक घेणं. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही तुम्ही नन्नाचा पाडा का लावलाय हेच मला कळत नाही. एक्झॅक्टली. जसं तुला हे कळत नाहीये ना, तसंच तुम्ही अचानक मूल दत्तक घेण्याचा हट्ट का धरलाय हे आम्हाला कळत नाही. कळत नाहीये ना? मग तुम्हाला लवकरच कळेल आम्ही हा हट्ट का धरला. काय गे सुगंधी, इथं काय करते रमावतीला बसून? इथं काय चाललंय तुला ठाऊक आहे का? नाही, आपल्या दोघांना रमावतीला पाठवले आणि आपल्या विरोधामध्ये कारस्थान रचलं जाते. काय वामण्या ना वामण्या, पोरग दत्तक घ्यायचं म्हणतोय आणि ते बी मुलगा. नाही नाही नाही, हे मी होऊच देणार नाही. माझ्यावर जे अन्याय झाले की नाही, माझ्या पोरांना ते सहन करता कामा नये. यायला कोण कुठल्या रक्ताचं दुसऱ्या माणसाचं पोर ह्यो वामण्या दत्तक घेणार, मग ते पोर माझ्या पोराबरोबर खेळणार, मारामाऱ्या करणार. यायला असं होऊच देणार नाही मी. आता ठेव फोन, तिथं रमावतीला आल्यावर बघू काय ते. यायला यांच्या साहेब जेवण तयार आहे. मी काय आता किल्लेदारांना जेवण वाढायला येऊ वाढपी म्हणून? अहो तसं नाही साहेब, तुम्ही पण जेवायला चला. नव्हे, चल. वर्ग दत्तक घेतायत, कसं घेतायत तेच बघतो ना मी आता. अहिल्या काकू, काय ग, काही बोलायचंय का तुला? मला नाही, पण यांना काही बोलायचं. मग काय बोलायचं ते सुचत नाहीये का? अहिल्या आठवण करून देईल तुला. नाही असं काही नाही. आता मी जास्त वेळ वाया घालवत नाही, मुद्द्याच बोलतो. तुझा मुद्दा काय आहे ते माहिती आहे, कारण अहिल्याने त्या मुद्द्याची रंगीत ताली माझी केली. तुला जर सगळंच माहिती आहे, मला वाटतं मग बोलण्याची काही गरजच नाही आहे. नाही असं कसं? तो मुद्दा एकदा तुझ्या तोंडून ऐकला की आम्ही शिक्कामोर्तब करायला मोकळे ना. अमृता, जरा आत्याला बोलवून आणतेस? मला नाही वाटत आत्याबाईला यात इन्व्हॉल्व्ह करावं. हो किंवा नाही हा निर्णय शेवटी आपल्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे. मी आणि अहिल्यानी मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतलाय. म्हणजे हे तुम्हाला माहितीच आहे, पण बारशापर्यंत थांबावं असा आम्ही दोघांनी विचार केला
आणि तसे थांबलोय. पुढे बोल वामन. उगाच गोल गोल फिरू नकोस, कारण विषय काय आहे तुम्हाला माहिती आहे. मी जरा मध्ये बोलू का? नाही. पुढे. पुढे काय? आम्ही मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतलाय. ठीक आहे, आपण यावर विचार करू आणि नंतर निर्णय घेऊ. मला वाटतं आपण याच्यावर विचार करण्याचं काहीच कारण नाही. हा मग नवरा बायकोंचा निर्णय आहे आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेतलाय. पण तुमचा हा निर्णय बाकीच्यांच्या जगण्यावर सुद्धा नक्कीच फरक पाडतो, त्यामुळे इतरांचा विचार करणंही तितकंच आवश्यक आहे. पण मला तसं वाटत नाही. तुला काय वाटते महत्वाचं नाही रे. किल्लेदारांचा वारस किल्लेदारांच्या पोटी जन्माला आला पाहिजे. माझ्यासारखा सावत्र असला तरी चालेल, पण रगात किल्लेदाराचीच पाहिजे. काय दादा? परशु, या प्रकरणात तुला लक्ष घालायची गरज नाही. असं कसं लक्ष घालणार नाही? मी पण किल्लेदार आहे. का आता माझा DNA रिपोर्ट सादर करू? लक्ष घालणारच म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? काय करणार म्हणजे या वामण्याला पोरग दत्तक घेऊ देणार नाही. तुम्हाला कोणी विचारलंय का या घरात? अहो, तुम्ही कोणी मला विचारत नसलं तरी की नाही, माझ्या धमन्यामध्ये किल्लेदारांचं रगत वाहते. कायद्याने मला अधिकार आहे त्या घरातल्या प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा. परशु, आता इथे आम्ही सगळेजण तरी टाइमपास विषयावर बोलत नाही. किंवा तू इथनं जा. असं कसं जाणार मी? अरे दादा, बघत काय बसला? यो माणूस आपल्या किल्लेदारांच्या इस्टेटीवर टपून बसलेला संबंध आहे. संबंध. अरे तू किल्लेदार नाही असा कांगावा बी ह्याने केलता. नाही, तू ते विसरला असेल, पण माझ्यासारखा लोण्याच्या हृदयाचा माणूस हे विसरू शकत नाही कधीच. परशु, आता गप्प बस. तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर काय करणार? नाहीतर काय करणार? कुस्ती खेळूया का? कुस्ती खेळू? तर काढ कपडे. कपडे काढ. आत्ताच्या आत्ता इथं कुस्ती खेळून जाऊन दे, मारामारी होऊन जाऊन दे. जो हरल तो किल्लेदार नाही. घरातनं बाहेर जायचं ठरलं की नाही? आता बास झाली तुझी फालतू बडबड परशु. ही त्याची फालतू बडबड तेव्हाच बंद करायला हवी होती दादा. वामन, मी तुलाही सांगतोय, बास झाली तुझी ही वायफळ बडबड. आत्या नुकतीच आली आहे घरात, त्यात प्रभाताई ही आहे. त्यांच्यासमोर नसता तमाशा नकोय. मी करतोय तमाशा? मी करतोय का हा करतोय? आम्हाला मूल नाहीये आणि आम्हाला मूल दत्तक घ्यायचंय, एवढंच माझं म्हणणं आहे. त्यात कोणाला काय त्रास आहे? आम्हाला त्रास होतोय. तू जर दत्तक घेतलं तर मला बी माझा मार्ग मोकळा आहे. काय वहिनी? हे बघा, चर्चा करून सोडवता येणाऱ्या प्रश्नांना उगीच वादाचं स्वरूप देऊ नका. कारण पुढे जाऊन हे छोटे छोटे प्रश्न अवघड बनू शकतात. जानकी, उगाच त्यांच्यावर ओरडण्याच्या नादात आमच्या गरजेला प्रश्न म्हणू नको. कोणाला काय म्हणायचं ते म्हणावं. हा प्रश्न मोठाच आहे. मोठाच आहे, कळलं काय? माझ्या पद्धतीने सोडवणार मी त्यो. बरं झालं ते गेले. आता आपण शांतपणे बोलू शकू ना? मला काय वाटतं की तुला काय वाटतं हे आपण नंतर बोलू. आधी याला काय वाटतं ते मला नीट ऐकू दे. दादा, तू आम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुलाही 2 मुली आहेत. मूल काय असतं, त्याला कसं वाढवायचं असतं हे तुला समजतंय. मुलगी जन्माला आल्यानंतर साधं मुलीचं तोंड पाहिलं ना या माणसानी. त्यामुळे ह्याला काय वाटतं काय नाही याच्याशी मला खरंच काहीही घेणं देणं नाहीये.
भाऊजी, खरं तर तुम्ही आमच्या भावनांचा आदर राखला पाहिजे. एक नातेवाईक म्हणून नाही, पण निदान एक मतदार म्हणून तरी. ठीक आहे वामन, तुला मूल दत्तक घ्यायचं ना, खुशाल घे. पण मुलगी दत्तक घे. कारण मुलाच्या संगोपनाशी निगडीत जर तुझ्या भावना असतील तर त्या भावना मुलीच्या संगोपनात पूर्ण होतील. आणि मला वाटतं मुलगी दत्तक घेण्याला तुझा अजिबात नकार नाहीये, बरोबर ना? वामन काका, अरे खूप चांगली आयडिया आहे. म्हणजे बघ ना, आता मी, चिऊ, माऊ आणि आता आणखीन एक बहीण. म्हणजे मग प्रत्येकाचीच सुखदुःख सारखी असतील, बरोबर ना अहिल्या? टीव्ही का बंद केला तू? टीव्ही का बंद केला वागण्या? चालू कर टीव्ही, चालू कर. ज्या आवाजामध्ये होता त्या आवाजामध्ये ऐकायला पाहिजे. चाल. परशु शेठ, बाहेरचे आवाज वाढवून मनातले गोंधळ कमी होत नसतात. काय झालंय सांगा. अरे वाकण्या, वेळ पांघरून पेडगाव जाऊ नको. या घरातली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुला ठाऊक असते. वामण्या आहे ना, वामण्या पोरगा दत्तक घ्यायला निघालाय. आणि हे त्याचं डोकं नाही, अहिल्याचं डोकं आहे, त्याच्या बायकोचं. तिला मुलगा नको आहे, तिला वारस पाहिजे. किल्लेदारांची संपत्ती सगळी हडप करायचा विचार आहे चांडाळणीचा. मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. काय कळत नाही तुम्हाला? तुला काय बी कळत नाही वाकण्या. का बस. मी बोलतो साहेबांशी या विषयावर. साहेबाशी बोलणार तू साहेबाशी बोल ना, तर आत्याबाईशी बोल. मला काय फरक पडत नाही. आता मला जे करायचं की नाही ते मी करून दाखवणारच. परशु शेठ, तुम्ही चिंता करू नका. मी साहेबांशी व्यवस्थित बोलतो. मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. आता साहेबाशी बोलणार, मग साहेब त्याच्यावर विचार करणार, मग तो जानकीचा सल्ला घेणार. मग जानकी जाणार म्हातारीकडं. म्हातारी मला पाण्यात बघणार. आणि येपर्यंत त्या वामण्याची पोरं आहेत की नाही 20-25 वर्षाची होतील. मग माझी पोर त्या दादा दादा म्हणून त्याच्या मागे फिरतील. मायला हाड. असलं काय बी होऊ देणार नाही मी. कसा वामण्या दत्तक घेतोय पोरग ते बघतोच आता. एवढा कसला विचार करताय? मुलगी दत्तक घ्यायचा तर नाही ना? मी काही बोळ्याने दूध पित नाही. दादा पक्का राजकारणी डाव खेळला बघ. मला म्हणाला मुलगीच दत्तक घे. मी म्हणते ते आपल्या गळ्यात मुलगीच मारण्याचा प्रयत्न का करतायत? खरं सांगू अहिल्या, मुलगी दत्तक घ्यायला मला काहीच त्रास नाही. किंबहुना आवडलंच असतं मला मुलगी दत्तक घ्यायला, पण ते माझ्या मर्जीने. यांची जबरदस्ती का ग? केवळ हा म्हणतो म्हणून मी मुलगी दत्तक घ्यायची? माझा सुद्धा हाच प्रश्न. मूल दत्तक घेणं ही एक वैयक्तिक बाब आहे. त्याला या सगळ्यांमध्ये आणून आपण सामाजिक समस्या का बनवतोय? ते काही नाही, मला इतर कोणाचीही पर्वा नाही. सरळ चला आणि मूल दत्तक घ्या. मूल म्हणजे मुलगाच. हा, आहे ना तयारी?
तयारी खूप आहे ग, तयारी खूप आहे. आणि जर मी मनात आणलं ना, ठरवलंच, तर कुणालाही न जुमानता आपण मुलगाच दत्तक घेऊ. जर ठरवलंच तर नाही, आपलं ठरवून झालंय की आपण मुलगाच दत्तक घेणार आहोत.